नमस्कार, राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे. पब्लिक व्हॉइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. नुकतेच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा वधूवर परिचय मेळावा घेण्यात आला. वरिष्ठ मार्गदर्शक दीपक कुलकर्णी आणि अद्वैत काका या विभाग मेळाव्यास उपस्थित सर्व समाज बांधवांना सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो. आजपर्यंत जेवढेही मेळावे आम्ही घेतलेले आहेत ते पूर्ण समाज बांधवाच्या सहकार्यामुळे आम्ही सक्सेस झालेलो आहोत आणि यापुढेही सक्सेसच होत राहणार. आता आपल्या समाजात एक फार मोठी भीषण दुर्वस्था अशी म्हणावं लागेल की आता बघा, माझ्याकडे 153 मुलीची नोंदणी आलेली, नाव नोंदणी 153 मुलीची आलेली आहे. पण इथे राहायला आई वडील आणि मुली का येत नाही मला हेच समजत नाही. आई वडिलांना तर तिच्या लग्नाची फिकीर असते, जसं मुलाच्या आई वडिलांना मुलाच्या लग्नाची फिकीर असते तशीच त्यांनाही आई वडिलांना फिकीर असते मुलींच्या. तर मुली कोणी सर्व्हिसला असतात, कोणी काही कारण सांगतात येत नाही, तरी आम्ही त्यांचे नाव आणि फोटो आमच्या पुस्तकात नेहमी छापत असतो आणि त्यामुळं आजपर्यंत आमच्याकडून बरेचसे लग्न जमलेले आहेत. 2017 आणि 2025 या 8 वर्षात हा आमचा 25वा मेळावा आहे. या 25 मेळाव्याच्या दृष्टीनं आम्ही आतापर्यंत जे आहे 722 लग्न आमच्याकडून जमलेले आहेत. आतापर्यंत 25 मेळावा 722 लग्न. कोविड पिरियडमध्ये फक्त आम्ही मेळावा घेतला होता 2019-2020 एवढं, म्हणजे 1 वर्ष आम्ही कोणताही मेळावा घेतला नव्हता. ते वगळता बाकी पूर्ण मेळाव्यात आम्हाला नेहमी सहकार्य मिळतं. दुसरं बोलायची अवस्था अशी आहे, बोलायचं असं आहे की आई वडिलांना विनंती करतो मुलींच्या मी की तुम्ही स्वतः येतात पण मुलींना बरोबर आणत नाही. लग्न जमवलं त्यामुळे मुश्किल होतं. जेव्हा विवाह जोडायचा आहे तर कृपया मुलींना बरोबर आणत जा. मुली कमी मुलं जास्त ही जी आवडता ही आपल्याला कुठेतरी थांबवावी लागेल. मला एवढं ठीक आहे, तुमची मुलगी सर्व्हिस करते. नाना, आज पुन्हा आपण 25वा वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन केलंय, काय सांगा? अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ छत्रपती संभाजी मी सुधीर नाईक जिल्हा अध्यक्ष. हा आमचा रौप्य महोत्सवमध्ये 25वा मेळावा आहे. 2017 ते 2025 यामध्ये 2019 मध्ये फक्त मेळावा नव्हता घेतला. या गेल्या 8 वर्षात हा 25वा मेळावा. आम्ही वर्षाला 3 ते 4 मेळावे घेत असतो. या मेळाव्याचं वैशिष्ट्य असं आहे की दरवेळेस आम्ही मेळावे निःशुल्क घेत असतो आणि फक्त पुस्तकामध्ये नाव छापण्यासाठी आणि कुरिअर एवढेच आम्ही पैसे घेत असतो. बाकी दुसरं आम्ही पैसे घेत नाही. त्यामुळे समाज बांधव आम्हाला भरघोस नेहमी पाठिंबा देतात. मागच्या मेळाव्याला आमच्याकडे 357 मुलं आणि 212 मुलींची नोंदणी आली होती. त्यापैकी 68 मुली. वैशिष्ट्य हे आहे की 57 मुली आलेल्या आहेत, त्याचबरोबर 212 मुलं आलेली आहेत आणि दरवेळेस आम्ही आमचा उच्चांक मोडतच असतो. यावेळेस हे अजून लोक चालू आहे. 5 वाजेपर्यंत मेळाव्याचा वेळ आहे. त्यामुळं किती लोक अजून येतात आणि किती 300 फॉर्म आमचे संपूर्णपणे संपलेले आहेत आणि आता आम्ही फॉर्म देणं पूर्णपणे बंद केलेलं आहे. कारण जी नोंदणी पहिले आली होती ती नोंदणी आणि आत्ताचे 300 फॉर्म संपणं म्हणजे आमच्याकडे साधारण 700च्या वरच टोटल नोंदणी आलेली आहे आज. आणि असाच भरघोस पाठिंबा समाज बांधवांना आम्हाला नेहमी द्यावा ही त्यांना मी विनंती करतो.